रमजान ईद म्हटलं की आपल्या सर्वांना आठवतो तो क्रीमी टेक्स्चरचा शिरखुर्मा. शिरखुर्मा आणि शेवयाची खीर यामध्ये बराचसा फरक आहे, पण हा फरक आपण जेव्हा शिरखुर्मा खातो त्याच वेळेला समजतो. बघायला गेलं तर रेसिपी खूपच सोपी आहे, त्याहूनही जास्त पौष्टिक आहे. पण काही खास टिप्स आहे, त्या जर नक्की फॉलो केल्या तर हा शिरखुर्मा अगदी परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात चविष्ट तयार होणार. चला तर मग या साध्या, सोप्या आणि भरपूर टिप्सने परिपूर्ण असलेल्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. महिन्याभराच्या उपवासानंतर आपली संपूर्ण एनर्जी भरून निघण्याकरिता या शिरखुर्म्यामध्ये भरपूर साऱ्या ड्रायफ्रुट्सचा वापर केला जातो. मग यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता. मी घेतलेले आहे 25 ते 30 बदाम, 3 मोठे चमचे चारोळी. चारोळींचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता. 6 ते 7 काळी खारीक. काळे खारक्याऐवजी पिवळी खारीक वापरली तरी देखील चालणार आहे. खारक्याऐवजी खजुरीचा वापर केला तरी देखील चालणार आहे. सोबतच घेतलेले आहे 2 चमचे पिस्ता, 2 चमचे मनुका. मनुका नसेल आवडत नाही घातले तरी देखील चालणार आहे. आणि 4 ते 5 चमचे काजू. तर या ठिकाणी मी तुकडा काजूचा वापर केलाय, तुम्ही अख्खे काजू वापरले तरी देखील चालणार आहे. आता हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स असेच खायचे म्हटलं की शरीरामध्ये उष्णता देखील कदाचित वाढू शकते, त्यामुळेच हे आपण भिजवून घेणार आहे. तर भिजवण्याकरिता माझ्याकडे वेळ फार कमी आहे, त्यामुळे मी या ठिकाणी कोमट पाणी घेतलंय. या कोमट पाण्यामध्ये फक्त 1 ते 1.5 तासांकरिता हे संपूर्ण ड्रायफ्रुट्स छान असे भिजवून घेणार आहे. तुमच्याकडे वेळ जास्त असेल 4 ते 5 तासांकरिता नॉर्मल पाण्यामध्ये हे ड्रायफ्रुट्स भिजवून घेऊ शकता. आता यावर झाकण ठेवून 1 तासाकरिता साईडला ठेवून देऊ. 1 तासानंतर बघा आपले संपूर्ण ड्रायफ्रुट्स किंवा संपूर्ण साहित्य अगदी छान असं भिजलं गेलं आहे. खजूर बघा दबली जातीये. तुकडे करायचं म्हटलं तरीही हाताने देखील लगेचच फुटतीये. या पद्धतीने आपली खजूर व्यवस्थित भिजलेली असावी. यातील बिया आणि हा देठाचा भाग काढून टाकायचा आहे. सोबतच संपूर्ण ड्रायफ्रुट्सचे साल देखील अशा पद्धतीने काढून टाकायचे आहे. ड्रायफ्रुट्स भिजवून घेतलेले असले की यांची साल पटकन निघते. बदाम आणि पिस्त्याची साल काढून घेऊयात. त्यासोबत जी चारोळी आहे ना, ती हातांनी फक्त थोडीशी पाण्यामध्ये चोळायची. लगेचच चारोळींची संपूर्ण साल पाण्यावर तरंगते, ती पूर्णतः तुम्ही काढून टाकू शकता. सोबतच या ड्रायफ्रुटचे मी अशा पद्धतीने काप देखील करून घेतलेले आहेत. खारीक, बदाम, पिस्ता यांचे उभ्या आकारांचे काप तयार करून घेतले. सोबतच चारोळीची जेवढी शक्य होती तेवढी संपूर्ण साल काढून टाकली. चारोळीची साल काढल्यामुळे चारोळीची टेस्ट आणखी जास्त छान लागते, कडूपणा पूर्णतः निघून जातो. मनुका भिजल्यामुळे छान असा फुललेला आहे. त्याचसोबत घेतलेली आहे 75 ग्रॅम बारीक शेवाई. या पद्धतीची भाजलेली शेवाई आपल्याला मार्केटमध्ये सहजतेने मिळते, जास्त महाग नसते. ही अगोदरचीच थोडीशी भाजलेली असते, त्यामुळे हिचा स्वाद जास्तच चविष्ट असतो. आता हे साहित्य जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आणि त्या अगोदर एक छोटंसं काम करून घेऊयात. त्याकरिता मी मगाशीच भिजवलेल्या ड्रायफ्रुट्समधील थोडेसे बदाम, काजू आणि पिस्ता घेतलेले आहेत. यांची आपल्याला छान अशी एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्याकरिता संपूर्ण साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकूयात. सोबतच यामध्ये टाकूयात पाव कप दूध. आता हे मिक्सरला फिरवून घेऊयात. यामुळे आपल्या शिरखुर्म्याला टेस्ट अगदी जास्त छान येते, क्रीमी टेक्स्चरही येतं. आता गॅसवर एक कढाई ठेवूयात. यामध्ये टाकूयात 3 चमचे साजूक तूप. तुपाऐवजी डालडा तूप वापरलं तरीही चालणार आहे, पण तेलाऐवजी तूपच वापरा, यामुळे टेस्ट जास्त छान येईल. आता आपल्याला संपूर्ण ड्रायफ्रुट्स एक एक करून छान असे खमंग परतवून घ्यायचे आहेत. सुरुवातीला मनुका टाकलेत. मनुका अशा पद्धतीने तुपात परतवून घेतला की तो जास्त चविष्ट लागतो आणि तो आणखी जास्त थोड्याशा प्रमाणामध्ये फुलतो. आता टाकूयात खारक्याचे काप. तर खारीक आपण पाण्यामध्ये भिजवून घेतलेली असल्यामुळे थोड्याशा प्रमाणामध्ये सॉफ्ट झालेली आहे. तर ही खारीक आपल्याला या तुपामध्ये परतवून थोडासा याला क्रंची फ्लेवर द्यायचा आहे, त्यामुळे ही परतवून घ्यायची आहे. खारीक परतली गेली की कढईमध्येच एका साईडला सरकवून देऊयात आणि आता उरलेले संपूर्णच ड्रायफ्रुट्स परतवून घेऊयात. तर काजू, बदाम, पिस्ता, चारोळी असे संपूर्णच ड्रायफ्रुट्स मी आता यामध्ये टाकते आणि छान असे खमंग यामधील ओलसरपणा जाईपर्यंत आणि याला छान असा नटी फ्लेवर येईपर्यंत परतवून घेते. संपूर्ण साहित्य परतवत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा,
म्हणजे यातील संपूर्ण मॉइश्चर दूर होईल आणि साहित्यही आपले छान असे खमंग परतले जाईल। तर बघा जरा वेळातच आपलं संपूर्ण साहित्य छान असं व्यवस्थित परतवून झालंय, यांचा रंगही बदललाय। आता हे मी एका ताटामध्ये काढून घेते। तर बघा घर बदललं, भाग बदलला की प्रत्येक रेसिपी ही करण्याची पद्धत थोड्याफार प्रमाणामध्ये बदलत असते। याच पद्धतीने काही भागांमध्ये किंवा काही घरांमध्ये शिरखुर्मा वेगळ्याही पद्धतीचा बनवला जाऊ शकतो, पण माझ्या मैत्रिणीने मला याच पद्धतीची रेसिपी सांगितली आहे, त्यामुळे मी हीच पद्धत वापरतीये। साहित्य परतवून झाल्यानंतर अजूनही कढाईमध्ये अगदी थोडंसं तूप शिल्लक होतं, यामध्येच आपण मगाशी जी घेतलेली शेवाई होती ती टाकूयात। जी जास्तच लांब लांब शेवाई होती ती थोड्या प्रमाणामध्ये हातांवर तुकडे करून घेतले, म्हणजे परतवायला किंवा ही शेवाई भाजायला आपल्याला सोपं पडेल। जास्त ही बारीक शेवाई करू नका। आता एकदम कमी गॅसवर अगदी काही मिनिटांकरिता आपण ही शेवाई परतवून घेऊयात। शेवाई अगोदर सांगितल्याप्रमाणे भाजलेली असते, त्यामुळे जास्तही भाजवण्याची गरज पडत नाही। शेवाईचा हलकासा रंग बदलला, एका ताटामध्ये काढून घेऊयात। आता आपण याचं दूध बनवून घेऊयात। त्याकरिता गॅसवर एक कढाई ठेवली आहे, यामध्ये टाकूयात 1 लिटर दूध। तर मला म्हशीचं दूध उपलब्ध झालं म्हणून मी म्हशीचं दूध वापरते, पण तुम्हा सर्वांना सजेस्ट करेल ज्यांना कुणाला गाईचं दूध उपलब्ध होईल त्यांनी गाईचं दूध वापरा, कारण गाईच्या दुधाला ना थोडासा गोडपणा असतो, टेस्ट छान असते, यामुळे शिरखुर्म्याला टेस्टही छान येते। आता मध्यम गॅसवर दुधाला छान एक उकळी काढून घेऊयात। बघा दुधाला आपल्या छान अशी उकळी आली आहे, मिक्स करून घ्यायचं। यावर जी काही मलाई जमा झाली असेल ती व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून द्यायची, यामुळे दुधाला छान असं क्रीमी टेक्स्चर येतं। आता यामध्ये टाकूयात थोड्याशा केशर काड्या, यामुळे टेस्ट आणि रंग दोनही छान येईल। या पद्धतीने गरम दुधामध्ये केशर काडी टाकली की रंग फार पटकन यांचा सुटतो। सेपरेट केशर काडी भिजवत बसण्याची गरज पडत नाही। अजून थोडा वेळ आटवून घेऊयात। तर बघा आपलं हलकसं दूध आटलं गेलेलं आहे, याला थोडासा थिकनेस आला। आता यामध्ये टाकूयात भाजून घेतलेले किंवा परतवून घेतलेले ड्रायफ्रुट्स। शेवाई आपल्याला सर्वात शेवटीच टाकायची आहे, यामुळे याचा क्रंचनेस जो आहे ना तो छान असा टिकून राहील। व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फक्त 1 ते 2 मिनिटांकरिता शिजवून घेऊयात। बघा 1 ते 2 मिनिटांनंतर पुन्हा एकदा दुधाला थोडीशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये उरलेलं संपूर्ण साहित्य टाकूयात। तर मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे शेवाईची खीर आणि शिरखुर्मा यामध्ये हाच तो फरक असतो। शेवाई आपण अगोदरच दुधामध्ये टाकतो, तर शिरखुर्म्याकरिताची जी शेवाई आहे ती सर्वात शेवटी टाकतो, त्यामुळे शेवाईचा जास्त लगदा होत नाही, ती जास्त शिजत नाही। सोबतच मगाशी बनवून घेतलेली काजू बदाम यांची पेस्ट देखील टाकलेली आहे। आता टाकूयात गोडी येण्याकरिता पाव वाटी साखर। साखरेचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि फक्त 3 ते 4 मिनिटांकरिता शिजवून घेऊयात, म्हणजे मग आपल्या दुधाला अजून थोडासा क्रीमीनेस येईल, कारण आत्ताच आपण बदामाची पेस्ट टाकलेली आहे। ती देखील व्यवस्थित शिजली जायला हवी आणि याचा अर्क देखील आपल्या दुधामध्ये उतरायला हवा। मी मागील वर्षी देखील तुमच्यासोबत शिरखुर्म्याची रेसिपी शेअर केली होती, ती तुम्हा सर्वांना खूपच आवडली होती, पण त्यावेळेला मी मिल्क पावडरचा वापर केला होता। त्याच वेळेला कमेंट्स आल्या होत्या की मिल्क पावडर, कंडेन्स मिल्क असे कोणतेही घटक न वापरता अगदी घरगुती साहित्यांमध्ये ही रेसिपी बनवून दाखवा। तर बघा 2 ते 3 मिनिटांनंतर आपला शिरखुर्मा या ठिकाणी तयार झाला आहे। सर्वात शेवटी यामध्ये इलायची पूड टाकायची, यामुळे शिरखुर्म्याला टेस्ट, सेंट दोनही अगदी मस्त येते। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेचच गॅस बंद करून गरमागरम शिरखुर्मा, जर गुलगुले बनवलेले असतील तर त्यासोबत सर्व करूयात। हा शिरखुर्मा उन्हाळ्यामध्ये खाण्याकरिता देखील अगदी चविष्ट लागतो। मस्त असा फ्रीजमध्ये थंडगार करून घ्यायचा आणि नंतर सर्व करायचा। डेझर्ट म्हणून आणि मुलांच्या पौष्टिकतेकरिता अतिशय फायदेशीर आहे। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझी ही रेसिपी जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन, चविष्ट आणि तुमच्या आवडतीच्या छानशा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय। आजची ही रेसिपी ट्राय करायला अजिबात विसरू नका।
बनवलेली रेसिपीचे फोटो माझ्यासोबतही नक्की इंस्टाग्राम पेजला आणि फेसबुक पेजला शेअर करा.